Welcome back to the beautiful world of biology and good morning, friends. बाळांनो, in today's lecture, we are going to learn about internal structure of heart. चला बाळांनो, आजच्या तासामध्ये आपण अभ्यास करूयात इंटरनल स्ट्रक्चर of heart. Internally, human heart consists of 4 chambers. Uppermost 2 chambers called atria and lowermost 2 chambers are called ventricles. बाळांनो, in this way, internally, human heart consists of 4 chambers. Uppermost 2 chambers called atria and lowermost 2 chambers are called ventricles. Out of 4 chambers, 2 chambers present on right side of heart, namely called right atrium and right ventricle, which contain deoxygenated blood. Remaining 2 chambers present on left side of heart, namely called left atrium and left ventricle, which contain oxygenated blood. हार्टच्या 4 चेंबरपैकी 2 चेंबर हार्टच्या राईट साईडला आहेत. याला आपण राईट ॲट्रियम असे म्हणतो. राईट ॲट्रियम अँड दिस इज राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकल. सिमिलरली दिस साइड, या चेंबरला आपण left atrium. Atrium is a singular and atria is a plural. दोघाला आपण atria असे म्हणतो. Atria of heart also called auricles. Atriaला auricles असे सुद्धा म्हणतो. This is left atrium and this is left ventricle. In this way, internally, human heart consists of 4 chambers. Uppermost 2 chambers are called atria and lowermost 2 chambers are called ventricles. Out of 4 chambers, 2 chambers are present on right side of heart, namely called right atrium and right ventricle, which contain deoxygenated blood.
Remaining two chambers are present on left side of heart, namely called as left atrium and left ventricle, which contain oxygenated blood. आता बाळांनो, तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल, या हार्टच्या साईडला आपण राईट साइड असे म्हणतो आणि हे लेफ्ट साइड आहे. आपण हार्टकडे पाहत असताना आपली ही राईट साइड आहे, पण हार्टची ती लेफ्ट साइड आहे. त्याचं कारण आहे हे ॲनाटॉमिकल पोझिशन आहे. ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये ही राईट साइड असते आणि ही लेफ्ट साइड असते. असंच हार्ट आपण काढून इथं ठेवलेलं आहे, म्हणजे ते हार्टची लेफ्ट साइड असेल आणि हार्टची राईट साइड असेल. ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये ती लेफ्ट आहे आणि हे राईट साइड आहे. तर बाळांनो, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट अभ्यासत असताना सर्वप्रथम आपण ॲट्रियाचा अभ्यास करूयात. ॲट्रियाच्या अभ्यासामध्ये कॉमन इन्फॉर्मेशन अभ्यासल्याच्या नंतर आपण पर्टिक्युलर राईट ॲट्रियमचा अभ्यास करूयात. त्यानंतर आपण लेफ्ट ॲट्रियमचा अभ्यास करूयात. याच्यानंतर कॉमन वेंट्रिकलची इन्फॉर्मेशन अभ्यासूयात आणि याच्यामध्ये पर्टिक्युलरली राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकलचा अभ्यास करूयात. सो बाळांनो, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न अबाउट ॲट्रिया. तर मग चला बाळांनो, आपण ॲट्रियाचा अभ्यास करूयात. ॲट्रिया आर द थिन वॉल्ड ब्लड रिसेविंग चेंबर्स. ॲट्रिया हे थिन वॉल्ड आहेत. व्हाय ॲट्रिया आर द थिन वॉल्ड? बिकॉज ॲट्रिया हॅज टू पंप द ब्लड टू वेंट्रिकल्स. ॲट्रियाला ब्लड फक्त वेंट्रिकल पर्यंत पंप करायचं आहे. सो ॲट्रिया आर द थिन वॉल्ड. बाळांनो, देर आर टू ॲट्रिया, right atrium and left atrium. Right atrium get separated from left atrium by a vertical partition called interatrial septum. या दोन ॲट्रियाच्या मध्ये हे जे पार्टिशन आहे, या वर्टिकल पार्टिशनला आपण इंटरॲट्रियल सेप्टम असे म्हणतो. इंटरॲट्रियल और ऑरिक्युलर सेप्टम. इंटरॲट्रियल और ऑरिक्युलर सेप्टम. इंटरऑरिक्युलर का म्हणा, कारण ॲट्रिया अल्सो कॉल्ड ऑरिकल्स. ॲट्रियाला आपण ऑरिकल्स असे सुद्धा म्हणतो. इंटरॲट्रियल म्हणजेच इंटरऑरिक्युलर सेप्टम. जिथं जिथं सेप्टम हा शब्द येतो त्याचं मीनिंग आहे पार्टिशन. जसं की ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस या पाठामध्ये आपण अभ्यास केला. नेझल सेप्टम अल्सो कॉल्ड मेसेथमॉइड. आपल्या नाकाच्या मध्ये जे पार्टिशन आहे त्याला सुद्धा आपण नेझल सेप्टम म्हणतो, नाही का? तसं या ठिकाणी दोन ॲट्रिया म्हणजेच ऑरिकलच्या मध्ये हे वर्टिकल पार्टिशन आहे, त्याला आपण इंटरॲट्रियल सेप्टम असे म्हणतो. बाळांनो, NCERT नुसार बिटवीन टू ॲट्रिया a thin muscular wall is present. Thin muscular wall called interatrial septum. पहा बाळांनो, मी काय सांगतोय, आपल्या NCERT मध्ये पेज नंबर 283 वर पॅरेग्राफ नंबर वरून 2 मध्ये लाईन नंबर 6 मध्ये त्यांनी एक कन्सेप्ट दिलाय. दोन ॲट्रियाच्या मध्ये थिन मस्क्युलर वॉल इज प्रेझेंट. थिन मस्क्युलर वॉल कॉल्ड इंटरॲट्रियल सेप्टम. तिथं थिन हा शब्द दिलाय, थिक हा शब्द दिलेला नाहीये. म्हणजे अभ्यास करत असताना आपण किती केअरफुली अभ्यास केला पाहिजे. मला जरूर या ठिकाणी कन्सेप्ट मेन्शन करत असताना सांगावंसं वाटतं. त्याच पेज नंबरवर NCERT मध्ये कन्सेप्ट दिलाय.
आता या ठिकाणी दोन वेंट्रिकलच्या मध्ये हे पार्टिशन आहे. या पार्टिशनला आपण इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम असे म्हणतो. डायग्राम मध्ये केअरफुली पहा लेकरांनो. इंटर ॲट्रियल सेप्टम हा थिन दिसतोय आणि इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम हा थिक दिसतोय. म्हणजे इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम हा जाड आहे, हा थिक आहे, पण इंटर ॲट्रियल सेप्टम हा थिन आहे. दिस इज कॉल्ड कन्सेप्ट. म्हणजे नीटच्या एक्झाम मध्ये ऑप्शन येत असताना तुम्हाला फिरवण्यासाठी काही विचारलं जाऊ शकतं. इंटर ॲट्रियल सेप्टम थिक, इंटर ॲट्रियल सेप्टम थिन असं विचारलं जातं. बट दिस इज इनकरेक्ट स्टेटमेंट. मग करेक्ट स्टेटमेंट काय असेल? ॲट्रिया आर सेपरेटेड बाय थिन मस्क्युलर वॉल कॉल्ड इंटर ॲट्रियल सेप्टम. हे थिन आहे आणि इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम हा थिक आहे. असो, चला बाळांनो परत आपल्या आर्टिकलकडे या. राईट ॲट्रियम गेट सेपरेटेड फ्रॉम लेफ्ट ॲट्रियम by a vertical partition called interatrial or interauricular septum. On interatrial septum charts right atrium. बाळांनो मी काय सांगतोय ते केअरफुली ऐका. On interatrial septum towards right atrium a small depression is present. या ठिकाणी अशा प्रकारे एक स्मॉल डिप्रेशन आहे. दॅट स्मॉल डिप्रेशन कॉल्ड फोसा ओव्हॅलिस. कॉल्ड फोसा ओव्हॅलिस. तर मग चला बाळांनो फोसा ओव्हॅलिस म्हणजे काय हे जाणून घेऊयात. सायन्समध्ये अभ्यास करत असताना FOSSA फोसा शब्द जिथे येतो त्याचा मीनिंग आहे डिप्रेशन, खड्डा, त्याला आपण फोसा असे म्हणतो. इंटर ॲट्रियल सेप्टमवर राईट ॲट्रियमच्या साईडला इथे एक छोटासा डिप्रेशन आहे, त्याला आपण फोसा ओव्हॅलिस असे म्हणतो. फोसा ओव्हॅलिस इज अ रिमनंट ऑफ foramen ovale. Is a remnant of foramen ovale. या दोन शब्दामध्ये बाळांनो फरक आहे. foramen ovale is different and fossa ovalis is different. या दोन शब्दात फरक आहे. काय फरक आहे? फोरामेन, ज्या ज्या ठिकाणी फोरामेन हा शब्द येतो त्याचं मीनिंग आहे ओपनिंग किंवा एखादं छिद्र. जसं की ह्युमन स्केलेटन या पाठामध्ये आपण अभ्यास करतो. आपल्या बोनवर एक लहान ओपनिंग असते, लॉंग बोनवर, त्याला न्यूट्रियंट फोरामेन असे आपण म्हणतो. म्हणजे फोरामेन म्हणजे ओपनिंग. अगदी त्या पद्धतीनं फोरामेन ओव्हेल, ओव्हेल म्हणजे गोल, सर्क्युलर. Foramen ovale, a small opening is present on interatrial septum. Interatrial septum वर अशा प्रकारे स्मॉल ओपनिंग असते. In fetus, during embryonic development, आईच्या गर्भाशयामध्ये बाळाची निर्मिती होत असताना फीटसमध्ये इंटर ॲट्रियल सेप्टमवर अशा प्रकारे लहान ओपनिंग असते, त्याला आपण फोरामेन ओव्हेल असे म्हणतो. फोरामेन ओव्हेल आफ्टर बर्थ विच क्लोजेस अँड फॉर्म अ स्मॉल डिप्रेशन कॉल्ड ॲज फोसा ओव्हॅलिस. जर इंटर ॲट्रियल सेप्टमवर छिद्र असेल तर त्या छिद्राला आपण, त्या ओपनिंगला आपण फोरामेन ओव्हेल असे म्हणतो. आणि आफ्टर बर्थ फोरामेन ओव्हेल विच क्लोजेस, हा फोरामेन ओव्हेल बाळानो असा क्लोज होतो. आणि फोरामेन ओव्हेल क्लोज झाल्यामुळे इथं डिप्रेशन निर्माण होतं, एक फोसा तयार होतो. त्या फोसाला आपण फोसा ओव्हॅलिस असे म्हणतो. तर पहा बाळानो, अशा प्रकारे आपण या दोन्ही ॲट्रियाचा कॉमन अभ्यास केला.
After common information of both atria, we are going to learn about right atrium. It is thin and larger in size than the left atrium. Right atrium is thin and larger in size than the left atrium. Right atrium हा आकाराने मोठा आहे. Why? Because right atrium receive the deoxygenated blood from all parts of the body. शरीराचं पूर्ण डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट ॲट्रियम कलेक्ट करतो आणि म्हणून निसर्गाने राईट ॲट्रियमला थोडं स्लाइटली लार्जर ठेवलेलं आहे. सो राईट ॲट्रियम इज लार्जर इन साईज ॲज कम्पेअर टू लेफ्ट ॲट्रियम. बाळानो, right atrium receives the deoxygenated blood from all parts of the body by 3 vena cava. These are namely called superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. Right atrium receives the deoxygenated blood from upper parts of the body, that is from head, arm and chest by superior vena cava. पहा लेकरांनो, या ठिकाणची जी वेन आहे, या वेनला आपण सुपेरियर वेना क्यावा असे म्हणतो. दिस इज सुपेरियर वेना क्यावा. सुपेरियर वेना क्यावा. याला सुपेरियर वेना क्यावा असेच का म्हणतात? सुपेरियर या शब्दाचा अर्थ होतो अप्पर साइड. सुपेरियर या शब्दाचा अर्थ वरची बाजू असा होतो. ही वेन शरीराच्या वरच्या भागाचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करते. म्हणून त्या वेनला सुपेरियर वेना क्यावा असे म्हणतात. सुपेरियर वेना क्यावा अल्सो कॉल्ड प्री वेना क्यावा, त्याला प्री वेना क्यावा असे सुद्धा म्हणतात. तसं लोअर बॉडीचं ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियम कडे येण्याच्या अगोदर सुपेरियर वेना क्यावा बॉडीच्या वरच्या भागाचं ब्लड अगोदर आणते आणि म्हणून सुपेरियर वेना क्यावाला प्री वेना क्यावा असे म्हणतात. पहा, मी काय बोललो हे लक्षात आलं का? मी पुन्हा एकदा सांगेन. बॉडीच्या लोअर भागाचं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियम मध्ये येण्याच्या अगोदर सुपेरियर वेना क्यावा बॉडीच्या वरच्या भागाचं डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते. अगोदर सुपेरियर वेना क्यावा डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियम मध्ये आणते आणि म्हणून सुपेरियर वेना क्यावाला प्री वेना क्यावा असे म्हणतात. Superior vena cava collect the deoxygenated blood from upper part of the body, that is head, arm and chest. या 3 भागाचं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियम मध्ये कलेक्ट करण्याचं कार्य सुपेरियर वेना क्यावा करते. सुपेरियर वेना क्यावा opens into right atrium. सुपेरियर वेना क्यावा राईट ॲट्रियम मध्ये ओपन होते. ओपनिंग ऑफ सुपेरियर वेना क्यावा in right atrium guarded by a wall, that wall called Haversian valve. या वॉल्वला आपण हॅवर्शियन वॉल असे म्हणतो. हॅवर्शियन valve. Superior vena cava deoxygenated blood from upper part collect करते आणि ते deoxygenated blood right atrium मध्ये येतं. Opening of superior vena cava in the right atrium guarded by the valve, that valve called Haversian valve. Haversian valve
prevents the backflow of deoxygenated blood during atrial contraction. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत असताना आलेलं ब्लड हे वापस जाऊ नये म्हणून इथे एक वॉल्व आहे, त्या वॉल्वला हॅव्हर्शियन वॉल्व असे आपण म्हणतो. बऱ्याच टेक्स्टबुकमध्ये ही इन्फॉर्मेशन हॅव्हर्शियन वॉल्वबद्दल नाही आहे, पण रेफरन्स टेक्स्टबुकमध्ये याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. तर बाळांनो, दिस इज हॅव्हर्शियन वॉल प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड ड्युरिंग द ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करणाऱ्या 3 वेन्स आहेत. ज्यापैकी आपण अभ्यास केला सुपेरियर व्हेना कॅवा. नाउ वी आर गोइंग टू द इन्फेरियर व्हेना कॅवा. चला बाळांनो, आता आपण अभ्यास करूयात इन्फेरियर व्हेना कॅवा. inferior vena cava. Why it is called inferior vena cava? Inferior या शब्दाचा अर्थ होतो लोअर साइड, खालची बाजू. जिथं जिथं इन्फेरियर शब्द येतो त्याचं मिनिंग आहे लोअर. याला इन्फेरियर व्हेना कॅवा असे म्हणतात. Inferior vena cava collect the deoxygenated blood from lower part of the body, that is from legs and abdomen. Legs आणि abdomen चा deoxygenated blood inferior vena cava collect करता है. Inferior vena cava also called post vena cava. Inferior vena cava ला पोस्ट व्हेना कॅवा असे म्हणतात, कारण पोस्ट म्हणजे नंतर. राईट ॲट्रियम मध्ये सुपेरियर व्हेना कॅवानी कॅरी केलं ब्लड अगोदर येईल म्हणून त्याला प्री व्हेना कॅवा असे म्हणतात. आणि इन्फेरियर व्हेना कॅवाला पोस्ट व्हेना कॅवा असे म्हणतात, कारण इन्फेरियर व्हेना कॅवानी कलेक्ट केलं ब्लड थोडं लेट येईल इथं, कारण इन्फेरियर व्हेना कॅवा लेगपासनं ब्लड कलेक्ट करतोय, थोडा वेळ लागेल त्याला. का? कारण राईट ॲट्रियम हा बॉडीच्या वरच्या भागाच्या जवळ आहे. पहा ना, राईट ॲट्रियम हा बॉडीच्या वरच्या भागाच्या जवळ आहे, म्हणजे वरचं डिऑक्सिजनेटेड ब्लड अगोदर राईट ॲट्रियम मध्ये येईल ॲज कम्पेअर टू लोअर पार्ट ऑफ द बॉडी. लोअर पार्ट ऑफ द बॉडी फूटपासनं आपलं हार्ट जे आहे ते दूर आहे, म्हणजे नक्कीच खालचं ब्लड येण्यासाठी वेळ लागेल, नंतर ब्लड येतं ते. आणि म्हणून लेकरांनो, इन्फेरियर व्हेना कॅवाला पोस्ट व्हेना कॅवा असे आपण म्हणतो. इन्फेरियर व्हेना कॅवा ओपन्स इनटू राईट ॲट्रियम. इन्फेरियर व्हेना कॅवा राईट ॲट्रियमच्या मध्ये ओपन होते. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे राईट ॲट्रियम मध्ये आलं. इन्फेरियर व्हेना कॅवा ओपन्स इनटू द राईट ॲट्रियम. The opening of inferior vena cava in right atrium guarded by a wall called Eustachian wall. या वॉलला Eustachian वॉल्व असे आपण म्हणतो. या ठिकाणी जी वॉल्व आहे या वॉल्वला ईस्टेशियन वॉल्व. मी WALL वॉल म्हणत नाहीये बाळानो, मी VALV वॉल्व असे म्हणतो. जी स्ट्रक्चर युनिडायरेक्शनल फ्लो मध्ये काम करते त्याला वॉल्व असे म्हणतो. जसं की सायकल असेल, सायकलच्या ट्यूब मध्ये हवा भरण्यासाठी जे छोटंसं यंत्र आहे त्याला सुद्धा आपण वॉल्व असे म्हणतो. ज्याच्यामध्ये बाहेरून हवा मध्ये जाते पण मधली हवा बाहेर येत नाही त्याला वॉल्व VALV वॉल्व असे म्हणतो आपण, WALL नाही. अगदी त्या पद्धतीने इथं सुद्धा वॉल्व आहे. द ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅवा इन राईट ॲट्रियम guarded by a valve called Eustachian valve. Eustachian valve prevents the
backflow of deoxygenated blood from right atrium into inferior vena cava during the atrial contraction. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत असताना याच्यामध्ये आलेलं ब्लड हे वापस जाऊ न देण्याचं कार्य कोण करतं तर इस्टेशियन वॉल करते. आणि म्हणून याला आपण म्हणतो बाळांनो, इस्टेशियन वॉल प्रिव्हेंट्स दी बॅकफ्लो ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम इनटू इन्फेरियर वेना कॅवा. पण लेकरांनो पहा, आपण बायोलॉजीमध्ये अभ्यास करत असताना कन्सेप्च्युअल अभ्यास कसा केला पाहिजे, तर मला थोडं या आर्टिकलच्या थोडं बाहेर जाऊन आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. इस्टेशियन, आपल्याला बायोलॉजीमध्ये 2 ठिकाणी इस्टेशियन हा शब्द येतो. एनसीईआरटी मध्ये चॅप्टर न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या पाठामध्ये 325 पेज नंबरवर खालून पॅरेग्राफ नंबर 2 मध्ये एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लाईन नंबर वरून 5. मिडल एअर कॅव्हिटी कनेक्टेड टू द फॅरिंग्स बाय अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड इस्टेशियन ट्यूब. पहा मी काय सांगितलं, एनसीईआरटी मध्ये 325 पेज नंबरवर खालून पॅरेग्राफ नंबर 2 मध्ये वरून लाईन नंबर 5 मध्ये हा दिलेला कन्सेप्ट आहे इस्टेशियन ट्यूब. तिथे इस्टेशियन ट्यूब आहे, तर या ठिकाणी इस्टेशियन वॉल्व आहे. लेकरांनो, जर अशा पद्धतीनं आपण इस्टेशियन ट्यूब आणि इस्टेशियन वॉल्व हे जर व्यवस्थित अभ्यास जर केला तर आपला नीट मध्ये मार्क जाणार नाही. एक्झाम मध्ये येत असताना ऑप्शन 1 इस्टेशियन ट्यूब येईल आणि ऑप्शन दुसरं इस्टेशियन वॉल्व येईल. मग इस्टेशियन ट्यूब आणि इस्टेशियन वॉल या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी या ठिकाणी हा कन्सेप्ट सांगितला. द वॉल विच प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ ब्लड. बाळांनो, करोनरी वेन. Coronary vein collect the deoxygenated blood from wall of heart. हार्टच्या वॉलचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण कलेक्ट करतं? करोनरी वेन. करोनरी वेन कलेक्ट द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम वॉल ऑफ हार्ट and opens into coronary sinus. Or many coronary vein comes together to form coronary sinus. Coronary sinus opens into right atrium. Coronary sinus right atrium मध्ये ओपन होतो. The opening of coronary sinus in right atrium. Opening of coronary sinus in right atrium guarded by a wall. That wall called Thebesian wall. या ठिकाणची जी वॉल्व आहे या वॉलला आपण थेबेसियन वॉल असे म्हणतो. थेबेसियन वॉल्व. पहा बाळांनो, coronary vein collect the deoxygenated blood from wall of heart and opens into coronary sinus. Coronary sinus opens into right atrium. The opening of coronary sinus in the right atrium guarded by a valve called Thebesian valve, which prevents the backflow of blood during atrial contraction. Atria contract होत असताना हे आलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड वॉल ऑफ हार्टचं हे वापस जाऊ न देण्याचं कार्य थेबेसियन वॉल्व करते. डियर फ्रेंड्स, right atrium. Right atrium opens into right ventricle. पहा बाळांनो, राईट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये ओपन होतो बाय अ ॲपर्चर ऑर ऑरिफिस कॉल्ड राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. Right atrium opens into right ventricle by a aperture. Aperture या शब्दाचं मीनिंग आहे ओपनिंग. त्यालाच आपण ऑरिफिस असे सुद्धा म्हणतो. राईट ॲट्रियम opens into
right ventricle by an opening called as right atrioventricular aperture, which is guarded by three flaps called tricuspid valve. या ठिकाणी जी वॉल्व आहे यालाच आपण ट्रायकस्पिड वॉल्व असे म्हणतो. ट्रायकस्पिड valve. Tri means three. Cusp means flap. Flap, cusp या शब्दाचा अर्थ फ्लॅप असा होतो. फ्लॅप म्हणजे बाळानो झडप. ही जी वॉल आहे 3 फ्लॅप्सनी बनलेली आहे, लाईक दिस. अशा प्रकारे 1, 2 आणि 3 या 3 फ्लॅप्सनी ही वॉल बनलेली आहे. म्हणून या वॉलला आपण ट्रायकस्पिड वॉल्व असे म्हणतो. ट्रायकस्पिड वॉल्व allow the flow of deoxygenated blood from right atrium into right ventricle. But tricuspid valve prevents the backflow of deoxygenated blood from right ventricle into right atrium. Therefore, tricuspid valve allows the unidirectional flow of blood. पहा बाळांनो, बॉडीच्या सर्व भागाचं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट ॲट्रियम मध्ये आलेलं आहे. जेव्हा राईट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतो हे डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियम मधून राईट वेंट्रिकल मध्ये येतं ट्रायकस्पिड वॉल्वद्वारे. जेव्हा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होत असताना हे डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट वेंट्रिकल मधून राईट ॲट्रियम मध्ये जाऊ न देण्याचं कार्य ट्रायकस्पिड वॉल्व करते. मीन्स ट्रायकस्पिड वॉल्व allow the flow of deoxygenated blood from right atrium into right ventricle. आणि म्हणून त्याला आपण युनिडायरेक्शनल फ्लो असे म्हणतो. युनि म्हणजे वन, डायरेक्शन म्हणजे दिशा. एकाच दिशेमध्ये ते ब्लड अलाउ फ्लो करतं आणि म्हणून त्याला आपण द युनिडायरेक्शनल फ्लो असे म्हणतो. बाळांनो, अशा प्रकारे आपण अभ्यास केला राईट ॲट्रियम. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट लेफ्ट ॲट्रियम. तर मग चला बाळांनो, आपण लेफ्ट ॲट्रियमचा अभ्यास करूयात. लेफ्ट ॲट्रियम, इट इज थिक अँड स्मॉलर दॅन दी राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियमला कम्पेअर केला असता हा थोडा जाड आहे आणि स्मॉलर इन साइज. लेफ्ट ॲट्रियम receives oxygenated blood from lungs by 4 pulmonary veins. Left atrium receives oxygenated blood from lungs by 4 pulmonary veins. 2 pulmonary vein from each lung. 2 pulmonary vein from right lungs, 2 pulmonary vein from left lungs called left pulmonary vein. अशा प्रकारे left atrium receive the oxygenated blood from lungs by 4 pulmonary veins. बाळानो, याला आपण पल्मोनरी वेन असे म्हणतो. Try to understand why it is called pulmonary vein. तर मग चला बाळानो,
आपण हे जाणून घेऊयात याला पल्मोनरी वेन असे का म्हणतात. ग्रीक भाषेमध्ये पल्मोनरी या शब्दाचा अर्थ होतो लंग्स. या व्हेन्स लंग्स पासून निघतात म्हणून त्याला पल्मोनरी म्हणा. मग त्याला व्हेन्स का म्हणा? ब्लड व्हेसल विच कॅरी द ब्लड टू हार्ट कॉल्ड वेन. पहा, आर्टेरी आणि वेन. आर्टेरी कशाला म्हणतात? व्हॉट इज आर्टेरी? टाइप ऑफ ब्लड व्हेसल विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. जी ब्लड व्हेसल हार्ट पासून ब्लड दूर कॅरी करते त्याला आपण आर्टेरी असे म्हणतो. अँड टाइप ऑफ ब्लड व्हेसल विच कॅरी द ब्लड टू हार्ट. जी ब्लड व्हेसल हार्टकडे ब्लड कॅरी करते तिला व्हेन असे म्हणूयात. ती लंग्स पासून निघाली म्हणून पल्मोनरी. सो इट इज कॉल्ड पल्मोनरी वेन. सो लेफ्ट एट्रियम रिसीव द ऑक्सिजनेटेड ब्लड from lungs by 4 pulmonary vein. Pulmonary vein opens into left atrium. Pulmonary vein right atrium मध्ये obliquely opens होतात. Like this. The opening of pulmonary vein in left atrium not guarded by walls. बाळानो, पल्मोनरी वेनला वॉल नाही आहेत, त्याच्या ऑब्लिक ओपनिंग आहेत. ऑब्लिक ओपनिंग ऑफ पल्मोनरी वेन prevents the backflow of oxygenated blood during atrial contraction. Left atrium opens into left ventricle. Left atrium opens into left ventricle by a aperture called left atrioventricular aperture. Left atrioventricular aperture guarded by a valve called bicuspid valve. या ठिकाणी जी वॉल्व आहे या वॉलला आपण बायकस्पिड वॉल्व असे म्हणतो. बायकस्पिड वॉल्व अल्सो कॉल्ड मिट्रल वॉल्व. यालाच मिट्रल वॉल्व असे सुद्धा म्हणतो. Bicuspid valve allow the flow of oxygenated blood from left atrium into left ventricle, but it prevents the backflow of oxygenated blood from left ventricle into left atrium. Therefore, bicuspid valve allows unidirectional flow of oxygenated blood from left atrium into left ventricle. According to NCERT, page number 283, वरून पॅराग्राफ नंबर 2, लाईन नंबर 10, एक छान कन्सेप्ट त्याच्यामध्ये मांडलेला आहे. बिटवीन ॲट्रिया अँड वेंट्रिकल, बिटवीन ॲट्रिया and ventricle, thick fibrous tissue is present. बाळानो, between atria and ventricle, thick fibrous tissue is present. This thick fibrous tissue called inter-atrioventricular septum. Listen friend, what I am saying. ॲट्रियाच्या आणि वेंट्रिकलच्या मध्ये एक थिक फायब्रस टिश्यू आहे. दिस थिक फायब्रस टिश्यू कॉल्ड इंटर atrioventricular septum. On inter atrioventricular septum, tricuspid and
bicuspid walls present. Tricuspid wall present in between right atrium and right ventricle. Similarly, bicuspid, that is mitral wall, present in between left atrium and left ventricle. बाकीचा जो भाग आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात.